द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। सुप्रीम कोर्टाने डीजे साऊंड बाबत मर्यादा घालून ठेवल्या आहेत। अनेक वेळा डीजे साऊंडमुळे नागरिकांना त्रास होत असतो आणि आता सध्या सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू आहे। यामध्ये डीजे साऊंडचा सर्रास वापर करण्यात येतो। याला कुठेतरी आळा बसावा यासाठी आमगाव पोलीस स्टेशन पुढाकार घेत आमगाव तालुक्यातील 102 गणेशोत्सव मंडळांना पोलीस पाटलाच्या मार्फत बोलणी करत त्यांच्याशी संवाद साधत डीजे डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला होता। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत 61 गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या या उपक्रमाला होकार दिला असून आज आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत या 61 गणेशोत्सव मंडळाचा प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला। या गणेशोत्सव मंडळामध्ये डीजे साठी लागणारा पैसे वाचणार असून या पैशातून परिसरात आणि गावात होतकरू आणि गरजू नागरिकांना आणि विद्यार्थ्यांवर हा पैसा खर्च करण्यात येणार आहे। हा उपक्रम राबविण्यासाठी आमगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक तिरुपती राणे यांनी मोलाचे योगदान दिले आहे। माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याच प्रयत्नाचा भाग म्हणून पोलीस स्टेशन आमगाव यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीचा वापर टाळण्याकरिता आवाहन केले होते। या आवाहनाला सर्व मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील एकूण 102 गणपतीपैकी 61 गणपती मंडळांनी डॉल्बीचा वापर करण्याचं टाळलेलं आहे आणि पारंपरिक वाद्यामध्ये ते गणेशोत्सवाचा कार्यक्रम आणि मिरवणूक पार पाडणार आहेत। या सर्व गणेशोत्सव मंडळांचा आज रोजी पोलीस स्टेशन आमगाव येथे सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। नवयुवक गणेश उत्सव मंडळ ठाण्याच्या वतीने यावर्षी गणेश विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवलेले आहे आणि जो उरलेली जी निधी आहे, जो डीजेवर आपण 80,000, 90,000, 1 लाख रुपये जो खर्च करतो, तो 1 लाख रुपये खर्च समाजामध्ये विल्हेवाट करायचं। त्यासाठी मंडळाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शाल श्रीफळ देणे, ब्लड कॅम्प, त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबिर, तसेच शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटवालेपासून तर अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी राहतात, जे माझ्या गावामध्ये 100च्या वर आहेत, त्यांना बस्ता देणे, विधवा महिलांना साड्या देणे हे उपक्रम राबवणार आहेत। आणि एक गाव एक गणपती ह्या शासनाने जे 2018 पासून आपल्या इथं एक गाव एक गणपतीची संकल्पना उभारण्यात आलेली आहे आणि डीजेचा वापर करणार नाही, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। माझ्या गावामध्ये 3 डीजे असूनसुद्धा माझ्या गाववाल्यांनी आणि माझ्या गणेश मंडळांनी त्या डीजेचा वापर करणार नाही असा निर्धार केला आहे। त्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहो। नवयुवक गणेश मंडळ ठाण्याच्या गणेश मंडळाच्या आज खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि आज इथं पोलीस स्टेशनला आम्ही आज आलेलो आहोत आणि राणेसाहेबांनी जो नियोजन केलेलं आहे, तर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे गणेश मंडळावरती, तो विश्वास आम्ही कायम ठेवणार आहोत। आणि जो पारंपरिक नृत्य असतात, पारंपरिक वाद्य असतात, त्याच पद्धतीने आम्ही गणेश विसर्जन करणार आहोत। आणि जो पैसा गोळा होतो, जो गावामधून आपण पैसा गोळा करतो, तो पैसा डीजेच्या फुकट अशा बाबतीत वापरामध्ये न घालवता आम्ही सामाजिक कार्यामध्ये तो पैसा लावणार आहोत। जसे की आमच्या गावामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांचं शिक्षण हा खूप पाठीमागं असते आणि त्या शिक्षणाकडे कोणाचं लक्ष नसतं। अंगणवाडीमधले जाणारे जे विद्यार्थी त्यांच्याकडे अंगणवाडी सेविका असतील किंवा पालकांचं जास्त त्यांच्याकडे लक्ष नसतं, तर तो विद्यार्थी शिक्षणाकडे जास्त ओढायला पाहिजे आणि शिक्षण हा आपला मजबूत पाया आहे। त्याकरिता आमच्या मंडळाने गावामध्ये 100च्या वरतून विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना बॅग आणि त्यांच्या म्हणजे शिक्षणाचे साहित्य देण्याचा हा आम्ही काम हाती घेतलेला आहे आणि तो पूर्ण करणार आहोत। आणि डीजेचा जो आहे, डीजेचा आम्ही वापर करणार नाही आहोत। आम्ही ध्वनी प्रदूषण जो आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आमचा हा बंड पुकारलेला आहे आणि त्या बंड पुकारण्यामध्ये आम्ही राणेसाहेबांनी जो बंड पुकारला त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि नेहमी त्यांना सहकार्य करणार आहोत। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।